मित्रांनो, एम.एच नर्सिंग सीईटी 2026 या एक्झामची तयारी करत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण आजच्या लेक्चरमध्ये आपण नर्सिंग ॲप्टिट्यूडचे इम्पॉर्टंट एमसीक्यू क्वेश्चन पाहणार आहोत. मित्रांनो, मी धरते तुमचे एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रत्येक क्वेश्चन डिटेलमध्ये डिस्कस करूयात. त्याच्यासोबतच त्याचे काही टिप्स आणि ट्रिक्स देखील पाहूयात. चला तर आता लेक्चरकडे वळूयात. आता मित्रांनो, तुम्ही जर एम.एच नर्सिंग सीईटी या एक्झामची तयारी करत असाल आणि तुम्हाला टॉप कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल, तर तुम्ही आपली लाईव्ह बॅच जॉईन करू शकता, जी 12 तारखेपासून सुरू झाली आहे. आता त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील. ते कधी मिस झाले तर रेकॉर्डेड लेक्चर्स अवेलेबल आहेत. फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज आहेत. प्रॅक्टिससाठी 2000+ एमसी क्वेश्चन बँक आहेत आणि रिव्हिजनसाठी फुल सिलेबस नोट्स देखील आहेत. आता मित्रांनो, नर्सिंग सीईटी सोबतच जर तुम्ही पीसीएम सीईटी, पीसीबी सीईटी, जेईई, नीट या एक्झामला देखील तयारी करत असाल, तर त्याची देखील लाईव्ह बॅच आपली 12 तारखेपासून सुरू झाली आहे. त्या प्रत्येक कोर्स सोबत सेम फॅसिलिटी अवेलेबल आहे आणि यासोबतच फ्री ऑफ कॉस्ट मेंटरशिप मिळणार आहे. आता मित्रांनो, तुम्हाला आपला जो सपोर्ट असणार आहे, तुम्ही बॅच एनरोल केलेल्या दिवसापासून तुम्ही कॉलेजमध्ये ऍडमिशन घेईपर्यंत असणार आहे. कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करा. त्याच्यानंतर ओपन करा. ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाऊनवर्ड साईडला स्टोअर असा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा. खाली कोर्स येईल, तो कोर्स ओपन करायचा आणि एनरोल करायचा. त्यानंतर कोर्सेसच्या सर्व गोष्टी तुम्हाला ऍक्सेस होतील. यासोबतच तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर ऍड केलं जाईल, जिथे तुम्ही माझ्याशी त्यासोबतच आपल्या एक्सपिरियन्स एज्युकेटरशी पर्सनली कॉन्टॅक्ट देखील करू शकता. चला तर आता क्वेश्चन्स कडे वळूयात. फर्स्ट क्वेश्चन आहे, कोप्लिक स्पॉट सिम्पटम इज असोसिएटेड विथ मिसल्स, डॅप्थेरिया, चिकन पॉक्स, पर्ट्युसिस. आता कोप्लिक स्पॉट्स हा काय असतो, तर हा स्मॉल व्हाईट स्पॉट असतो आपल्या तोंडामध्ये, माउथ मध्ये. दे अपियर बिफोर द मिसल्स रॅश स्टार्ट. मिसल रॅश ची जी स्टार्टिंग असते, तर तेव्हा ते दिसायला लागतं आणि हा अर्ली साईन आहे मिसल डिसीजचा. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन येईल, ऑप्शन ए. आता मिसल्स याला आपण मराठीमध्ये गोवर म्हणतो पहा. नेक्स्ट क्वेश्चन, विच बोन इज ऑल्सो नोन एज कॉलर बोन. कोणत्या बोनला कॉलर बोन असं देखील म्हटलं जातं? क्लॅव्हिकल, स्कॅपुला, रेडियस, ह्युमेरस. तर करेक्ट ऑप्शन असेल क्लॅव्हिकल, म्हणजे ए. शोल्डर आणि चेस्ट या दोघांमध्ये क्लॅव्हिकल बोन हा प्रेझेंट असतो. हा जो बोन असतो तो कनेक्ट करतो आर्मला, आपल्या बॉडीच्या आर्मला कनेक्ट करतं आणि त्याला कॉलर बोन सुद्धा म्हटलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन, VDRL टेस्ट इज डन फॉर द डायग्नोसिस ऑफ. VDRL टेस्ट ही कशासाठी केली जाते? तर VDRL टेस्ट म्हणजे काय असतं? व्हनरेल डिसीज रिसर्च लॅबोरेटरी टेस्ट. हे कशासाठी यूज केली जाते? सायफिलिस इन्फेक्शन डिटेक्ट करण्यासाठी ही टेस्ट यूज केली जाते आणि सायफिलिस इज अ सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आहे. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन, अकॉर्डिंग टू फ्रॉइड which component of personality operates according to the reality principle? ऑप्शन्स आहेत आयडी, इगो, सुपर इगो, ट्रस्ट. आता सिगमंड फ्राइड यांची म्हणजे एक्झॅक्टली त्याचे 3 पार्ट्स असतात पर्सनॅलिटीचे. फर्स्ट म्हणजे आयडी, सेकंड म्हणजे इगो आणि थर्ड म्हणजे सुपर इगो. आता इगो वर्क्स ऑन द रियालिटी प्रिन्सिपल, म्हणजे काय रिअल आहे आणि काय प्रॅक्टिकल आहे याच्यावरती काम करतं. इट बॅलन्सेस द आयडी अँड सुपर इगो. आयडी म्हणजे डिझायर्स आणि सुपर इगो म्हणजे मॉरल्स. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन बी, विच इज इगो. नेक्स्ट क्वेश्चन, simplified partograph should be used for every female in labor. Second आहे, for a female at risk to develop a complication. Third option, on the choice of nurse. Fourth option, pregnant woman undergoing cesarean section. आता पार्टोग्राफ हा चार्ट आहे आणि कशासाठी यूज केला जातो, तर लेबर प्रोसेसला मॉनिटर करण्यासाठी हा चार्ट यूज केला जातो. आता याची मदत म्हणजे जी प्रेग्नेंट वुमेन आहे, म्हणजे आई,
आणि तिच्या बेबीची कंडिशन माहिती करून घेण्यासाठी याचा यूज होतो ऍट द टाइम ऑफ डिलिव्हरी. इट शुड बी यूज फॉर एव्हरी वुमेन इन लेबर. त्यामुळे करेक्ट ऑप्शन काय असेल? ऑप्शन ए, विच इज फॉर एव्हरी फिमेल इन लेबर. नेक्स्ट क्वेश्चन. प्रीटर्म बेबी मीन्स दॅट न्यू बॉर्न. Born before 37 weeks, born before 40 weeks, born before 42 weeks, born before 47 weeks. तर प्रीटर्म बेबी याचा अर्थ काय? तर 37 वीक्स प्रेग्नन्सीच्या 27 वीक कंप्लीट होण्याच्या आधी जर तो बेबी बॉर्न झाला असेल तर त्याला म्हणायचं प्रीटर्म बेबी. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए. आणि हे जे बेबीज असतात ते अंडरवेट असतात आणि त्यांना स्पेशल केअरची गरज असते. नेक्स्ट क्वेश्चन. द रिस्पॉन्सिबल कॉझेटिव्ह ऑर्गॅनिझम फॉर HIV इज. ऑप्शन्स आहेत ह्युमन इम्युन डिफिशियन्सी व्हायरस, सेकंड आहे सॅर्कोप्स्केबिस, थर्ड आहे निसिरिया गोनोरिया आणि फोर्थ आहे ट्रिपोनेमा पॅलिडम. ते इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए, विच इज ह्युमन इम्युन डिफिशियन्सी व्हायरस. HIV कशासाठी, म्हणजे त्याचं फुल फॉर्म काय आहे? ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस. आता हा जो डिसीज आहे ते आपली इम्युन सिस्टीम वीक करते आणि हा एड्स स्प्रेड करतो, कॉज करतो. एड्स स्टँड फॉर अक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए. HIV कॉजेस एड्स. नेक्स्ट क्वेश्चन. युनिव्हर्सल प्रिकॉशन्स इन्क्लूड. ऑप्शन्स ग्लोविंग, गोविंग, हँड वॉशिंग, ऑल ऑफ द अबाव. आता युनिव्हर्सल प्रिकॉशन इन्क्लूड याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी इन्क्लूड असतात. ऑप्शन ए, बी अँड सी. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी, ऑल ऑफ द अबाव. युनिव्हर्सल प्रिकॉशन्स हे कशासाठी घेतले जातात? तर इन्फेक्शन प्रिव्हेंट करण्यासाठी हे घेतले जातात. आता यामध्ये ग्लोव्ज घालणं, गाऊन घालणं, हँडवॉश करणं या सगळ्यांचा समावेश होतो आणि याचं मेन काम असतं ते म्हणजे इन्फेक्शन कंट्रोल करणं. नेक्स्ट क्वेश्चन. द प्लेस वेअर आरबीसीज आर प्रोड्यूस इज. आरबीसीज कुठे प्रोड्यूस होतात हे विचारलंय. ऑप्शन्स आहेत लिव्हर, ब्लड, टेस्टिस, रेड बोन मॅरो. आरबीसी स्टँड फॉर रेड ब्लड सेल्स आणि हे रेड बोन मॅरो मध्ये फॉर्म होतात. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी. आणि ते ऑक्सिजन कॅरी करतात आपल्या पूर्ण बॉडी पार्टसाठी. नेक्स्ट क्वेश्चन अँड लास्ट वन. ॲज अ रुटीन ऑल न्यूबॉर्न आर गिवन ॲज इंट्रामस्क्युलर डोस ऑफ विटॅमिन ए, विटॅमिन बी, विटॅमिन सी, विटॅमिन के. विटॅमिन के इज गिवन टू न्यूबॉर्न बेबीज आफ्टर बर्थ. आणि हे कशासाठी प्रिव्हेंट करतं? तर ब्लिडिंग डिसऑर्डर आहे तर त्याला प्रिव्हेंट करतं. त्याच्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी, विटॅमिन के. आता मित्रांनो, आजचे एवढे क्वेश्चन्स होते. अजून कोणत्या वेगळ्या टॉपिक वरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा. आणि जी आपली बॅच जॉईन सुरू केली आपण ती नक्कीच जॉईन करा, अजिबात विसरू नका. तुमच्या करिअरला शेप द्यायचा असेल तर ही बॅच फक्त तुमच्यासाठी आहे. आता मित्रांनो, आपलं लेक्चर इथेच एंड करूया. थँक्यू, नाईस डे, बाय.